पाटेश्वर एक शोध निबंध. लेखक आदित्य फडके. प्रकरण पाटेश्वर नामकरण. इथे असलेल्या मंदिराला पाटेश्वर मंदिर नावाने ओळखतात, पण त्यामुळेच या ठिकाणाला पाटेश्वर नाव मिळाल्याचे समजत नाही. या मंदिराजवळ मठाच्या मागे एक शिवमूर्ती आहे. त्याच्याच जवळ वऱ्हाड घर नावाच्या लेणी आहेत. या नावाबद्दल इथे काही कथा अगर आख्यायिका ऐकायला मिळतात. काहींच्या म्हणण्यानुसार हे पूर्वी देवतांचे शिक्षण केंद्र होते. या ठिकाणीच त्यांचे अध्ययन पूर्ण करून ते आकाशस्थित झालेले आहेत. तर काही एक त्याबद्दलही कथा सांगतात. पण तरीही त्यामुळे पाटेश्वर हे नाम सिद्ध होत नाही. पाटेश्वर हा मंदिर समूह 18व्या शतकाच्या सुमारास सदाशिव अनगळ या सावकाराने बांधला असल्याचे समजते. याच अनगळांनी माहुली जिल्हा सातारा येथे कृष्णा वेण्णा नद्यांच्या संगमावर घाट बांधले आहेत. नागेवाडीचे बनशंकरी अथवा शाकंभरी देवीचे मंदिरही यांनी बांधलेले आहे. पण त्याच्याही काळात पाटेश्वर हे नाव आल्याचे समजत नाही. त्यापूर्वीच हे नाव सापडते. याशिवाय इथे आणखी एक गोष्ट ऐकायला मिळते, ज्यामुळे या ठिकाणाला पाटेश्वर हे नाव असल्याचे सांगितले जाते. ती इथे उद्धृत करणे आवश्यक आहे. पाटेश्वराच्या पहिल्या विश्वेश्वर कुंडाच्या एका बाजूस एक लेणी आहे. त्यामध्ये काही शिवलिंगांमध्येच एक वेगळ्या प्रकारचे लिंग पाहायला मिळते. शिवलिंगाच्या पीठावर अथवा शाळुंकेवर एक नंदी आहे व त्याचे वशिंड म्हणजे आणखी एक लिंग आहे. या शिल्पाच्या धाटणीवरून हे 18व्या शतकाच्या उत्तरार्धातील असावे असे वाटते. पण या शिल्पाचा आधार घेऊन नंदीच्या पाठीवरील स्थित लिंगाला पाटेश्वर नाव दिले गेलेले आहे. शिवाय हे पीठावरील शिल्प नंदीचे नसून हे महिषाचे आहे असेही मानले गेलेले आहे. त्यामुळे याचेही विवेचन करणे क्रमप्राप्त आहे. 1. जर या शिवलिंगामुळे याला पाटेश्वर नाव मिळाले असेल तर एकतर ही लेणी सर्वश्रुत असायला पाहिजे होती आणि त्याचे या ठिकाणी मुख्य देवालय असायला हवे होते. तसे नाही. 2. श्री क्षेत्र पाटेश्वर या पुस्तकामध्ये त्यास मरगळ म्हैसा म्हटलेले आहे. त्या संदर्भात श्री ज्योतिर्लिंग अवतार व कार्य नामक ग्रंथाचा उल्लेख करून त्यात एक कथा दिलेली आहे. ती पुढील प्रमाणे. नाथांनी म्हणजे केदारनाथांनी इंद्राणीला महिषासुराचे वधाकरिता पाठवले. कनकभरणाने महिषासुराचे मरण कशात आहे ती गुप्त गोष्ट इंद्राणीला सांगितली. हा निशाचर गुप्त व प्रकट युद्धात निपुण आहे, तरी सावध असावे. तसेच वेळ प्रसंगी चोपडाईलाही बोलवावे. यमाईचीही संकटकाळी आठवण ठेवून जड भारी वेळेला तिला पाचारण करावे असे महालक्ष्मीने सांगितले.
प्रलय काळाच्या सौदामिनीसारखे रौद्ररूप धारण करून प्रचंड सेना घेऊन इंद्राणी निघाली. हे ऐकून महिषासूर धसक्याने निस्तेज पांढरा फटफटीत पडला. त्याचे तेज नष्ट होत चालले, सामर्थ्य गळून पडले. असे का होते हेच त्याला कळेना. गडबडून जाऊन तो पुष्कराला म्हणाला, महाराज, सत्वर जाऊन रत्नासूर रक्तभोज यांना सावध करा. मला मरण जवळ आल्यासारखे वाटू लागले आहे. गलित गात्र अथवा मरगळलेल्या महिषासुराच्या या अवस्थेमागील कारणमीमांसा वरील कथाभागाद्वारे समजू शकते. याच प्रकरणामध्ये सातारा जिल्ह्यातील काही ठिकाणचे संदर्भ देऊन इंद्राणीने या गलित गात्र झालेल्या महिषासुराचा अथवा मरगळ महिषाचा वध केला असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आणखी काही संदर्भ देऊन याला पाठेश्वर असल्याचे सांगितले आहे. त्याविषयी मी स्वतंत्र प्रकरण शेवटी दिलेले आहे. या कथेमुळे केदारनाथांचे प्रभुत्व या ग्रंथात दाखविण्याचा प्रयत्न केला आहे हे उघड दिसते. शिवाय महालक्ष्मीलाही त्यात फारसे महत्त्व दिलेले नाही. वास्तविक महालक्ष्मीला महिषासूरमर्दिनी महिषासूर वधामुळे महिषासूरमर्दिनी म्हणत असल्याचे सर्वश्रुत आहेच. तरी इथे इंद्राणीला महत्त्व दिलेले आहे. शिवलिंगाच्या पाठीवरील शिल्प हे नंदीचे असल्याचे बरेच दाखले आणखी काही ठिकाणच्या अशाच प्रकारच्या शिवलिंगावरून समजतात. उदाहरणार्थ, सातारा जिल्ह्यामध्ये नाईकबा येथे व सांगली जिल्हे आळते गावाजवळच्या रामलिंग डोंगरावर नर्मदा परिक्रमा करीत असताना, अमरकंटक येथे आणि उज्जैनमध्ये अशा प्रकारची शिवलिंगे आहेत. शिवाय सर्व देवतांना मनुष्य रूपात पूजिले जाण्या अगोदर त्यांच्या वाहन रूपात पूजन केले जात होते. त्यामुळे देखील शिवाच्या लिंगरूपी तत्वाला नंदीच्या रूपात तिथे स्थानापन्न केलेले आहे व त्याच्या पाठीवर शिवलिंग म्हणजे शिव अधिष्ठित असणे साहजिकच आहे. पण त्याचे अशा प्रकारे या शिल्पाचे मरगळ महिषात रूपांतर करणे चुकीचे असून चुकीचे अगर मूर्तिशास्त्राला धरून होणार नाही. शिवाय त्याला महिषासुराशी अगर त्याच्या वधाशी संबंध असल्याचे सिद्ध होत नाही. सरतेशेवटी विषय उरतो तो पाठेश्वर या नावाचा. यापूर्वी आपण पाहिलेच आहे की नंदीचा आणि त्यावरील लिंगाचा पाठेश्वर नावाशी काही एक संबंध नाही. मग या ठिकाणाला पाटेश्वर हे नाव का दिले गेले असावे, याचे उत्तर संस्कृत ग्रंथात आहे. पाटेश्वर या शब्दाचा अर्थ पाट अधिक ईश्वर असा होतो. पाट शब्दाचा अर्थ पुल्लिंगी रुंदी व स्त्रीलिंगी टी पाटी अनुक्रम असा होतो आणि श्वर याचा अर्थ शंकर असा आहे. पाटीश्वर या शब्दाचे पाटेश्वर अपभ्रंशित रूप असल्याचे शब्दोच्चारावरून जाणवते. त्यामुळे या ठिकाणचा अर्थ अनुक्रमे शिवलिंग असलेले ठिकाण असा होतो. त्यामुळे या ठिकाणचा अर्थ अनुक्रमे शिवलिंग असलेले ठिकाण असा होतो. या संदर्भात आणखी एक संयुक्तिक उदाहरणार्थ देता येईल आणि तेही सातारा शहराजवळचे
सातारा गावाच्या पश्चिमेला यवतेश्वराच्या डोंगरामध्ये एका पुढे आलेल्या डोंगरधारेवर पेढ्याचा भैरोबा नावाचे मंदिर आहे. सातारा शहर पेढ्यांसाठी प्रसिद्ध असल्याचे माहीत आहेच, पण या मंदिराशी अगर भैरोबाशी काहीही संबंध नाही. तरी त्याचा पेढ्यांचा भैरोबा नावाने ओळखतात. त्याचे कारणही शब्दरत्नाकर मधून समजते. पेढा या शब्दाचा अर्थ डोंगर उतारावरील सपाटीची जागा असा आहे. तसाच पाटेश्वराचाही अर्थ वरील प्रमाणेच होतो असे म्हणता येते.